आईंची काळजी घ्या, आम्हा साऱ्यांचे नमस्कार सांगा। येतो या बरोबर। तार मोरोबा, तुमची तार अहो काय झाले, कोणाची तार? आजींची तब्येत जास्त झाली आहे। आई, मोरोबा, तुम्ही धीर सोडू नका, तुम्हाला ताबडतोब निघावयास हवे। चला चला पांडुबा। चल, काळजी करू नकोस यमे, हं गेल्या गेल्या खुशाली कळव। माई कशी आहे? आता काहीशे सावरलेत। हा, तार केलीत? हो, दोन्ही ठिकाणी तार केली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजी अत्यवस्थ आहे असेच कळविले। बरे केलेत। कुर्लेकरांना तार मिळेलच, पण माधव फिरतीवर आहे त्यामुळे मुक्काम म्हणण्यापूर्वीच तार पोहोचली तर बरी होईल। अरे देवा। नाही नाही, तुम्ही काही चिंता करू नका। दुसऱ्या मुक्कामही तार पाठवण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे इथे नाही तर तिथे मिळेलच। हे बरे केलेत। पांडबा, बजी चिंता वाटते रे बाबा। तारेत असे लिहिले होते की ताबडतोब या म्हणून, म्हणजे आईची तब्येत। नाही वय वय काय आहे की म्हणजे काळजी वाटणारच हो माणसाला, पण आपण धीर सोडून कसं चाललो? त्यांची तब्येत थोडी बिघडली असेल म्हणूनच तार पाठवली ना त्यांनी। हे बघा मोरू मामा, आता रमा वहिनींच्या आईने औषध करून दिले ना खास, त्यांना आजीला नक्की बरं वाटेल बघा। हो, आईच्या हातात खरेच खूप गुण आहे। मला असे होते आहे की कधी एकदाची मी पोहोचते आहे आणि आजींना औषध देते आहे।